तर नमस्कार मित्रांनो, आज सध्या हा जून महिना चालू कोरियामध्ये. तरी आज पाऊस फुल आहे. बघू शकता, तुम्ही तुम्हाला दाखवतो. सध्या आपल्या इथं उन्हाळा सुरू आहे, समर सीझन चालू आहे. परंतु इथं पाऊस अचानक येत आहे. तरी पण वाहनं येत जात आहेत. बसेस वगैरे जात आहेत. सगळीकडे पाऊस पडलेला आहे मित्रांनो. वारा भरपूर आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ओके. तर पाऊस सध्या भरपूर आहे आणि छत्री उडून जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं मी थोडंसं जरा स्ट्रॉंग पकडलेलं आहे छत्रीला. आता तुम्हाला मी दाखवतोच. आणि वारा वगैरे भरपूर आहे. इथं संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता आम्ही इथून डायरेक्ट पिझ्झा स्कूलला जाणार आहे. पिझ्झा स्कूलला जेवण करण्यासाठी, डिनरसाठी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सगळं असं वातावरण बघा, ढगाळ वातावरण आहे. बसेस वगैरे चालू आहेत. सगळे वेगळे रेस्टॉरंट वगैरे चालू आहेत सगळे. आणि सध्या झाडी हिरवीगार दिसत आहे इथं. तर आपल्याला जेवणासाठी काय दुसरा ऑप्शन नाही, त्याच्यामुळे आपण पिझ्झा स्कूलला जातो आहे. पिझ्झा बर्गर शिवाय आपल्याला दुसरा ऑप्शन नाही. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट पिझ्झा स्कूलमध्ये गेल्यानंतर दाखवतो कोणता पिझ्झा खाणार आहे. आम्ही व्हेज माणसं, त्याच्यामुळं व्हेज पिझ्झा खाणार. तुम्हाला दाखवतो. ओके. सध्या इथं शिस्तबद्ध वाहने सिग्नलला थांबलेले आहे इमारत. आणि तिथे ह्या बिल्डिंगमध्ये आपण जाणार आहे. सिग्नल पडलेला आहे, ग्रीन झालेला आहे. तरी आता मी जातो पुढे. ओके. त्याच्या छत्री उडून जाते आता. अरे यार छत्री उडून. ओ माय गॉड. वारा भरपूर मला तुम्ही बघू शकता. अशी छत्री उडून. सध्या पिझ्झा स्कूल बंद आहे, त्याच्यामुळं आता आम्ही प्लॅन चेंज केलेला आहे. तर आता आम्ही जात आहे मॉबस्टर बर्गरला. मॉबस्टर बर्गर आम्ही आंब्रेला बंद केलेला आहे, कारण भरपूर वार आहे सध्या. त्याच्यामुळे मी बंद केलेलं आहे. तर आता मी डायरेक्ट तिथंच गेल्यानंतरच उघडतो. तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट गेल्यानंतर. ओके. कंटिन्यू दिस ब्लॉग. तुम्ही पाहतच असाल, सगळेजण छत्र्या वगैरे घेऊन आहेत आणि मध्ये सिग्नल पडलेला आहे. ओ माय गॉड. ओके. So again we change our plan because we are going to the rolling pasta. Okay. So we continue. We are going to eat the pasta. Let's go. तर मी सध्या आलेलो आहे रोलिंग पास्ता रेस्टॉरंटमध्ये. आता मी ओलिव्ह ऑइल पास्ता ऑर्डर केलेला आहे विथ 1 पिझ्झा. आता वेट करत आहे. थोड्या वेळानं दाखवतो तुम्हाला. ओके. ऑर्डर केले, एक 5 मिनटात तुम्हाला दाखवतो. सी यू. आता तुम्हाला मी डिशबद्दल माहिती सांगतो. हे आहे पास्ता, हे आहे पिझ्झा आणि मी आणि आपला मित्र प्रकाश. तर ह्याच्यामध्ये काय पास्ता आहे. याच्यामध्ये ओलिव्ह ऑइल अँड पास्ता आहे. 4 हे पीसेस आहेत कांद्याचे, मिरची आहे, झालं एवढंच आहे. आणि टोमॅटो आणि हा पिझ्झा. याची टोटल कॉस्ट आहे, पास्ता इज 400 रुपीज 1 पास्ता
and pizza 550 rupees and with honey. Okay, let's enjoy. आता मी खातो आणि तुम्हाला थोड्या वेळानं मी तुम्हाला दाखवतो पुढचं काय. ओके, कंटिन्यू. हा जो पास्ता आहे ना, एक नंबर, खतरनाक. आता मी पिझ्झा ट्राय करत आहे. हा पिझ्झाचा पीस, याच्यावरती हानी तुम्ही बघू शकता. आता खाऊन दाखवतो तुम्हाला. अमेझिंग, व्हेरी नाईस, फॅन्टास्टिक, खतरनाक. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता डिश रिकामे केलेलं आहे. फक्त मिरच्या तेवढं ठेवलेलं आहे. तर आजचं जेवण खतरनाक होतं. ब्लॉग आम्ही इथं स्टॉप करत आहोत. तर कसा वाटला ब्लॉग? तुम्हाला पास्ता आवडला असला तर मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.